नमस्कार, मी डॉक्टर महेश निकम, श्रीपाद हॉस्पिटल. आज आपण लहान मुलांच्या कानाचं दुखणं जाणून घेऊ. लहान मुलांचं कानाचं दुखणं हे युजली सर्दीमुळे असतं. कानात मळ असून ते दुखणं फार कमी प्रमाणात किंवा क्वचितच असतं. त्याच्यामुळे कानात मळ झाला, तेल वगैरे टाकणं अवॉइड करायचं. सर्दीमुळे लहान मुलं अचानक रात्री कान धरून रडणं, अचानक रडत राहणं, नंतर कानाला सारखा हात लावणं, हे सर्दीमुळे कानात दुखणं असल्यामुळे लहान मुलं असं करतात. तर ते योग्य वेळी जाणून घेणं आणि तेल शक्यतो टाकायचं नाही, त्याच्यामुळे कानात बुरशी व्हायचे चान्सेस असतात इन्फेक्शन असताना, आणि त्या बुरशीमुळे पडदा खराब व्हायचे चान्सेस वाढून जातात. शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ड्रॉप टाकायचा, घरी पडलेला कोणताही ड्रॉप कानात टाकू नये. अशा वेळेस बाळ जर अचानक रात्री उठून रडत असेल तर त्या आपल्या घरी जे औषध असतं, आयबुजेसिक म्हणा, कॉम्बिप्लॅम म्हणा, जे मात्रात आपले डॉक्टर सजेस्ट करतात ते दिलेलं बेटर असतं आणि योग्य वेळी जाऊन डॉक्टरांचं दाखवून ट्रीटमेंट करणं योग्य असतं. उगाच घरची रेमेडी यूज न करायची, कोणतंही तेल कानात न टाकणं याची काळजी घ्यायची आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट केली तर कान वाहत नाही आणि दुखणं पण लवकर बरं होतं. आणि शक्यतो लहान मुलांचं ऐकायला जे कमी झालेलं असतं ते आपल्याला समजत नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे पण लक्ष देणं आहे. आणि आपला मुलगा घोरतो का याच्याकडे पण लक्ष देणं आहे, तोंड उघडं ठेवून झोपतो का त्याच्याकडे पण लक्ष देणं आहे. त्याच्यामुळे पण लहान मुलांचा कानाचं दुखणं वारंवार होत असतं. तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार केलं तर हे दुखणं थांबू शकतं.